मित्रांनो, आजच्या भागात एक असा धक्कादायक खुलासा होणार आहे ज्यामुळे सिद्धार्थ आणि अनन्या दोघांचं आयुष्य कायमच बदलून जाईल. अनन्याचं खरं नाव सिद्धार्थला आधीपासूनच कसं माहीत होतं? परब घराणं खरंच नालायक आहे की या सगळ्या खेळामागे अजून कोणीतरी आहे? आणि शेवटी असा एक फोन येणार आहे जो संपूर्ण कथेचा खेळच उलटा करेल. चला तर मग पाहूया सिद्धार्थ परब द अल्टिमेट किंग भाग 12वा. संध्याकाळचे ठीक 7 वाजले होते. द ग्रँड विस्टाचा मुख्य बँक्वेट हॉल रोषणाईनं झगमगून गेला होता. हॉलच्या छताला लावलेले मोठे झुंबर हिऱ्यांसारखे चमकत होते. हॉलमध्ये मऊ पाश्चात्य शास्त्रसंगीत वाजत होते. US मॅक्सवेल ग्रुपचे चेअरमन जेम्स आणि त्यांची संपूर्ण टीम, मुंबईचे मोठे कॉर्पोरेट टायटन्स आणि मीडियाचे काही निवडक लोक तिथं उपस्थित होते. कबीर काळ्या रंगाच्या फॉर्मल सूटमध्ये पाहुण्यांशी बोलत होता, पण त्याचे लक्ष वारंवार मुख्य दरवाजाकडे जात होते. तेवढ्यात हॉलचे मुख्य दरवाजे उघडले आणि संपूर्ण हॉलमध्ये एक दबदबा निर्माण झाला. द अल्टिमेट किंग सिद्धार्थ परबने हॉलमध्ये पाऊल ठेवलं होतं. सिद्धार्थने आज अत्यंत महागडा इटालियन काळ्या रंगाचा टक्सिडो घातला होता. आत पांढरा कडक शर्ट, गळ्यात काळी भू टाय आणि डाव्या बाजूला एक पांढरा गुलाब लावलेला होता. त्याचे केस परफेक्टली सेट केलेले होते. त्याचा तो 6 फुटांचा पिळदार देह, त्याची ती भारदास्त चाल आणि चेहऱ्यावरचा तोच कडक आत्मविश्वास भाव पाहून हॉलमधील अनेक मोठ्या बिझनेसमननी पुढे येऊन हस्तांदोलन केलं. सिद्धार्थने पाहुण्यांचे स्वागत केले, पण त्याचे तीक्ष्ण डोळे हॉलच्या मुख्य जिन्याकडे खिळले होते. तो कोणाची तरी वाट पाहत होता. आणि अचानक हॉलमधील संगीताचा सूर बदलला. जिन्यावरून एक तरुणी खाली उतरू लागली. तिला पाहताच हॉलमधील अनेक लोकांचे बोलणे मध्येच थांबले. अनेकांच्या हातातील शॅम्पेनचे ग्लास हवेतच राहिले. तो मोठा गोल चष्मा गायब झाला होता. तिचे ते सुंदर कुरळे केस पाठीवर मोकळे सोडलेले होते, जे तिच्या खांद्यांवरून घसरत होते. चेहऱ्यावर अत्यंत नाजूक नॅचरल मेकअप होता आणि ओठांवर गडद रंगाची मॅजेंटा लिपस्टिक लावली होती. सिद्धार्थने पाठवलेला तो गाऊन तिच्या परफेक्ट टोन बॉडीवर अक्षरशः एखाद्या राजकुमारीसारखा खुलून दिसत होता. तिच्या गळ्यातला तो नाजूक हिऱ्यांचा हार तिच्या गळ्यातल्या सौंदर्याला आणखीन वाढवत होता. साध्या कुर्तीमध्ये आणि चष्म्याच्या मागे लपलेली ती गरीब नंदिनी आज कुठल्या कुठे गायब झाली होती. आज तिथे उभी होती मोहिते वाड्याची खरीखुरी वारसदार अनन्या वीर प्रताप मोहिते. तिच्या चालण्यात एक वेगळाच राजेशाही ताठा होता. डोळ्यात कमालीचा आत्मविश्वास होता. ती जशी जिन्यावरून खाली उतरली, तिच्या हाय हिल्सचा खणखणीत आवाज संपूर्ण हॉलमध्ये ऐकू येत होता. कबीरचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. त्याने धावत सिद्धार्थच्या जवळ जाऊन हळूच म्हटले, भाई सिद्ध, ही आपलीच नंदिनी आहे ना? ही तर साक्षात अप्सरा दिसते रे. सिद्धार्थने तिच्याकडे पाहिले. त्याची तीक्ष्ण पुरुषी नजर अनन्याच्या पाया नखापासून ते तिच्या ओठापर्यंत फिरली. त्याच्या डोळ्यात क्षणभर एक प्रचंड तीव्र कौतुक, आकर्षण आणि प्रीतीची भावना उमटली, जी त्याने नेहमीप्रमाणे त्याच्या कडक चेहऱ्याच्या मागे लपवली. तो आपले मोठे पाऊल टाकत थेट तिच्या दिशेने चालत आला. अनन्या जिन्यावरून खाली उतरली आणि थेट सिद्धार्थच्या समोर येऊन उभी राहिली. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. सिद्धार्थचा 6 फुटाचा भारदस्त देह आणि त्याच्यासमोर उभी असलेली ही रूपसुंदरी अनन्या, ही जोडी हॉलमध्ये सगळ्यांचे आकर्षण ठरत होती. नॉट बॅड नंदिनी, सिद्धार्थने खाली झुकून फक्त तिला ऐकू जाईल अशा आवाजात म्हटले. मला माहीत होतं की हा ड्रेस तुझ्यावर खूप चांगला दिसेल, पण तू चष्मा काढल्यावर इतकी डेंजर दिसशील याचा अंदाजा मलाही नव्हता. अनन्याने थेट त्याच्या डोळ्यात डोळे रोखून एक खोटं व्यावसायिक हसू दिलं. थँक्यू सर. तुमच्या चॉईसचे कपडे आहेत, ते वाईट असणं शक्यच नाही. शेवटी परब इन्फोटेकच्या ब्रँडचा प्रश्न आहे ना. मीटिंग सुरू झाली. मॅक्सवेल ग्रुपचे चेअरमन जेम्स यांनी कंपनीच्या सिस्टीमबद्दल
काही अत्यंत कठीण आणि टेक्निकल प्रश्न विचारले. सिद्धार्थने काही प्रश्नांची उत्तरे दिली, पण जेव्हा फ्युचर मार्केट प्रोडिक्शनचा प्रश्न आला तेव्हा सिद्धार्थने मुद्दाम अनन्याकडे पाहिले. नंदिनी, जेम्स सरांना सांगा की आपल्या सिस्टीमचा युजर रिटेन्शन डेटा पुढच्या 5 वर्षात कंपनीला किती नफा मिळवून देईल. सिद्धार्थने तिला स्टेजवर ढकललं. अनन्या अजिबात घाबरली नाही. तिने लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिकलेले सगळे कौशल्य वापरून अत्यंत असलखित आणि व्यावसायिक इंग्रजीत असा काही प्रेझेंटेशन दिला की जेम्स सर जागेवरून उठले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. अमेझिंग मिस्टर परब, तुमची असिस्टंट केवळ सुंदरच नाही तर तिची बिझनेस बुद्धी अफाट आहे. या डीलमधून आम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. जेम्स सरांनी कौतुक केले आणि करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. अब्जावधी रुपयांची ही आंतरराष्ट्रीय डील फायनल झाली होती. डील संपताच हॉलमध्ये रोमॅन्टिक स्लो व्हायोलिन म्युझिक सुरू झालं. डान्स फ्लोअरवर दिवे मंद झाले. सिद्धार्थने आपल्या हातातील वाईनचा ग्लास बाजूला ठेवला आणि तो थेट अनन्याच्या समोर आला. त्याने अत्यंत ऐटीत आणि हुकमी थाटात आपला एक मजबूत हात तिच्यासमोर केला. मे आय हॅव द डान्स, माय ब्युटिफुल असिस्टंट? सिद्धार्थने विचारलं. हॉलमध्ये सर्व मोठे बिझनेसमन आणि पाहुणे त्यांच्याकडेच पाहत होते, त्यामुळे अनन्याला नकार देणे शक्य नव्हते. तिने आपला नाजूक हात त्याच्या हातामध्ये दिला. सिद्धार्थने एका हलक्या झटक्यात तिला डान्स फ्लोअरच्या मध्यभागी ओढलं. सिद्धार्थचा एक मोठा उबदार हात अनन्याच्या गाऊनमधील उघड्या पाठीवर विसावला. त्याचा स्पर्श होताच अनन्याच्या संपूर्ण शरीरात एक विजेचा करंट धावल्यासारखा झाला. तिने दचकून त्याच्याकडे पाहिले. तिचा दुसरा हात त्याच्या खांद्यावर होता. म्युझिकच्या तालावर ते दोघे हळूहळू वर्तुळाकार फिरू लागले. डान्स करताना सिद्धार्थने तिच्या पाठीवरची पकड थोडी आणखी घट्ट केली, ज्यामुळे अनन्या थेट त्याच्या छातीवर जाऊन धडकली. तिच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की तिला भीती वाटत होती की सिद्धार्थला ती ऐकू जाईल. तू खूप चांगलं नाटक करतेस नंदिनी, सिद्धार्थने डान्स करता करता तिच्या डोळ्यात पाहत अतिशय शांत आवाजात म्हटलं. पण तुझ्या या सुंदर डोळ्यांमध्ये मला एक वेगळाच सूड, एक वेगळीच आग आणि एक मोठी ओळख लपलेली दिसते. तू इथे फक्त साधी नोकरी करायला नक्कीच आलेली नाही आहेस. अनन्याने स्वतःला सावरलं आणि एक मादक आव्हानात्मक हसू दिलं. सर, तुम्ही खूप विचार करता. मी एक साधी मुलगी आहे जी तुमच्या कंपनीत काम करते. तुम्हाला माझ्यावर संशय घेण्याची सवय झाली आहे. साध्या मुली लंडन बिझनेस स्कूलमधून बिझनेस स्ट्रॅटेजी शिकून थेट माझ्याच ऑफिसमध्ये येत नाहीत. अनन्या वीर प्रताप मोहिते. सिद्धार्थने शेवटी डान्सच्या एका मोठ्या वळणावर तिच्या कानाजवळ तो अंतिम बॉम्ब फोडला. ते ऐकताच अनन्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे पाऊल डान्स फ्लोअरवरच गोठले. तिचे डोळे विस्फारले गेले. तिचा तो खोटा मुखवटा, तिची ती नंदिनीची ओळख आता पूर्णपणे चुरगाळली होती. सिद्धार्थला तिचं खरं नाव, तिचं बॅकग्राऊंड सगळं काही माहीत होतं. तुम्हाला कसं कळलं? अनन्याचा आवाज थरथरला. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. सिद्धार्थ मोठ्याने हसला. त्याचा तो अल्टिमेट किंगचा माज आणि रुबाब त्या डान्स फ्लोअरवर गुंजला. कारण या साम्राज्याचा किंग मी आहे अनन्या. तू पहिल्या दिवसापासून जे काही करत होतीस, ते फेसबुक पेज, कॉर्पोरेट व्हॉईस, ते व्हिडिओ, ते सगळं मीच व्हायरल केले आहेत. मला पाहायचं होतं की वीर प्रताप मोहित्यांची मुलगी माझ्यावर वार करण्यासाठी किती थराला जाऊ शकते. पण तू विसरलीस की वाघाच्या गुहेत येऊन वाघाला शिकार करायची भाषा नसते. खेळ तर खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे राजकुमारी. सिद्धार्थने तिचा हात सोडला. तिच्याकडे पाहून एक विजयी आणि डेंजर हसू दिलं आणि तो तिला त्या गर्दीत एकटं शॉक्ड अवस्थेत सोडून हॉलबाहेर निघून गेला. अनन्या तिथेच उभी राहिली. तिचे हातपाय भीतीने आणि धक्क्याने गार पडले होते. तिची संपूर्ण गेम आता सिद्धार्थच्या हातात होती. रात्रीचे 11:30 वाजले होते. रिसॉर्टच्या बाहेर पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. वादळी वाऱ्यामुळे झाडे हलत होती. अनन्या तिच्या कॉटेजमध्ये परत आली होती.
तिने तो महागडा गाऊन बदलून पुन्हा तिची साधी कुर्ती घातली होती. ती बेडवर बसून रडत होती आणि थरथरत होती. तुला सगळं माहीत आहे, माझ्या डॅडबद्दल, माझ्या पेजबद्दल सगळं. जर त्याने माझे ते व्हिडिओ सायबर पोलिसांना दाखवले तर मी आणि माझा भाऊ अभय दोघेही जेलमध्ये असू. तो माझ्या डॅडची कंपनी कधीच परत देणार नाही. मी पूर्णपणे हरले आहे. ती स्वतःच्या चेहऱ्यावर हात ठेवून रडत होती. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज टिंकन वाजला. तिने फोन उचलून पाहिला. तो मेसेज सिद्धार्थचा होता. कॉटेजच्या मागे असलेल्या डोंगराच्या कड्यावर आत्ताच्या आत्ता ये. तुझ्या डॅडचा आणि परब घराण्याचा जो काही जुना हिशोब आहे तो आज रात्री मी तुला समोरासमोर सांगणार आहे. नाही आलीस तर उद्या सकाळी परब इन्फोटेकच्या बदनामीच्या गुन्ह्याखाली तुझी रवानगी थेट मुंबई जेलमध्ये होईल. आय एम वेटिंग. अनन्याने आपले अश्रू पुसले. तिच्या डोळ्यातील भीती आता एका नव्या टोकाच्या रागात बदलली. जर माझा खेळ संपला असेल तर मी ही वीर प्रताप मोहिते यांची मुलगी आहे. मी पळून जाणार नाही. सामोरे जाईन त्या खडूसला. तिने सॅक उचलली आणि ती पावसात भिजत धावतच रिसॉर्टच्या मागच्या डोंगरात कठड्यापाशी पोचली. तिथे अथांग अंधारात आणि कोसळणाऱ्या पावसाच्या सरीत सिद्धार्थ परब छत्री न घेता अंगावर पाऊस झेलत उभा होता. चक्रीवाऱ्यामुळे त्याचा शर्ट अंगाला चिकटला होता. त्याचे ओले केस कपाळावर आले होते, ज्यामुळे तो अत्यंत डेंजर आणि तितकाच हॉट दिसत होता. त्याच्या हातात काही सिक्रेट बिझनेस फाईल्स होत्या. आलीस तर शेवटी. सिद्धार्थने वळून पाहिले. त्याचे डोळे पावसातही चमकत होते. सिद्धार्थ परब. अनन्या पावसात भिजत ओरडली. तुला काय वाटतं, तू मला ब्लॅकमेल करून जिंकशील? हो, मी अनन्या मोहिते आहे. माझ्या डॅडची कंपनी तू फसवणूक करून बळावलीस. त्यांच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी मी तुझ्या ऑफिसमध्ये आले होते. काय करायचे तुला? पोलिसात देणार आहे ना? दे आत्ताच्या आत्ता. सिद्धार्थ तिच्या दिशेने वेगाने चालत आला. त्याची ती अकराळ विक्राळ ऊर्जा पाहून अनन्या 2 पावले मागे सरकली, पण तिने कड्याच्या टोकापाशी स्वतःला रोखलं. सिद्धार्थने पुढे येऊन तिच्या दोन्ही हातांना घट्ट पकडलं आणि तिला स्वतःच्या इतक्या जवळ ओढलं की त्यांच्या शरीरामध्ये 1 इंचाचेही अंतर उरले नाही. मूर्ख मुली, जरा ती लंडनची बुद्धी चालव. सिद्धार्थने त्याच्या हातातील ओल्या फाईल्स तिच्यासमोर धरल्या. हे बघ, हे काय आहे? हे तुझ्या डॅडच्या कंपनीचे शेअर ट्रान्सफर पेपर्स आहेत. तुझ्या डॅडवर जेव्हा बँकेचं 500 कोटीचं कर्ज होतं आणि ते जेव्हा दिवाळखोरीत निघाले होते, तेव्हा माझ्या डॅडने त्यांची कंपनी विकत घेऊन त्यांचं सगळं कर्ज फेडलं होतं. आम्ही त्यांची फसवणूक नाही केली, तर त्यांना आत्महत्या करण्यापासून वाचवलं होतं. आणि हे शेअर्स मी माझ्या नावावर नाही तर तुझ्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी होल्डवर ठेवले होते. मला फक्त पाहायचं होतं की वीर प्रताप मोहित्यांची मुलगी या साम्राज्याला सांभाळायला पात्र आहे की नाही. हे ऐकून अनन्याच्या डोक्यावर जणू आकाशच कोसळलं. तिच्या हातातील फाईल तिने उघडून पाहिली. त्यावर तिचंच नाव होतं. सिद्धार्थ त्यांचा शत्रू नव्हता. म्हणजे तुम्ही शत्रू नाही आहात? अनन्याचे ओठ थरथरले. तिच्या डोळ्यातून पावसाच्या पाण्यासोबत अश्रू वाहू लागले. मी शत्रू कधीच नव्हतो अनन्या. सिद्धार्थचा आवाज आता पावसातही मऊ झाला होता. त्याने तिचा ओला चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला. त्याच्या डोळ्यात आता तोच अल्टिमेट किंगचा अधिकार आणि अथांग प्रेम होतं. तू जेव्हा लंडनमध्ये बिझनेस कॉन्फरन्समध्ये बोलत होतीस तेव्हाच मी तुला माझं मन दिलं होतं. मला तुला माझ्या आयुष्याची राणी बनवायचं होतं. तुझा हा जिद्दी स्वभाव, तुझी ही हुशारी, मला या सगळ्यांवर प्रेम आहे. अनन्याने सिद्धार्थच्या डोळ्यात पाहिलं. तिथे कोणताही खोटेपणा नव्हता, फक्त एक अथांग आणि सच्चा दरारा होता. तिच्या मनातली सगळी भीती एका क्षणात वितळून गेली. तिने काहीही न बोलता थेट सिद्धार्थच्या छातीवर डोके ठेवले आणि त्याला घट्ट मिठी मारली. सिद्धार्थनेही तिला आपल्या बाहूंमध्ये कवेत घेतली. तेवढ्यात एक अननोन नंबरवरून कॉल आला. सिद्धार्थने फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला. हॅलो सिद्ध. आणि हॅलो मिस अनन्या वीर मोहिते पाटील. तो आवाज ऐकून सिद्धार्थने अनन्याकडे पाहिले की कोण आहे ही व्यक्ती आणि आम्ही एकत्र आहोत हे या व्यक्तीला कसं कळलं? हे मनात प्रश्न येत होते. अनन्या, तुला काय वाटते?
की तुझ्या डॅडला बँकेच्या कर्जात कुणी बुडवलं? आणि सीद, तू जी मॅक्सवेल डील आज फायनल केलीस ना, त्या मॅक्सवेल ग्रुपच्या मागचा खरा मालक कोण आहे? तोच परत तिकडून आवाज आला तसं सिद्धार्थ अलर्ट झाला. आणि अनन्याही. तो कबीर. हो, तो कबीरच तुमच्या दोघांचा वापर करून परब इन्फोटेक आणि मोहिते साम्राज्य दोन्हीही हडप करणार आहे. त्याचा खेळ तर आत्ता सुरू झालाय. एवढं बोलून तो फोन कटही झाला होता. सिद्धार्थला पुढे बोलायची संधीही त्याने दिली नव्हती. अनन्या आणि सिद्धार्थ दोघांनी एकमेकांकडे पाहिले. कड्यावरचा पाऊस आणखीन वाढला होता. शत्रू समोर नव्हता तर तो घरातच लपलेला होता. तर मित्रांनो, आजच्या भागात सिद्धार्थने अनन्यासमोर एक असं सत्य उघडलं ज्यामुळे तिचा संपूर्ण गैरसमज दूर झाला. पण त्या क्षणी आलेल्या एका रहस्यमय फोनने सगळाच खेळ बदलवून टाकला. कबीर खरंच मित्र आहे की सर्वात मोठा शत्रू? परब इन्फोटेक आणि मोहिते साम्राज्य हडप करण्यामागचा खरा मास्टरमाइंड कोण, हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका सिद्धार्थ परब द अल्टिमेट किंग भाग 13. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला पुढचे भाग आणखीन दमदार बनवण्याची प्रेरणा देतो. तोपर्यंत मी भेटते पुढच्या भागात. जय हिंद.